पहिल्यांदाच आलाय किल्ल्यावर हा छत्रपतींचा मावळा. छत्रपती शिवाजी महाराज की जी. ताकद आली, ताकद आली. म्हणजे जिथे निगुडवाडी गावच्यावरती विठलाई देवीचं मंदिर आहे गडावरती, तिथे छत्रपती शिवरायांची जयंती साजरी केली आणि तिथे आता आम्ही दर्शन घेतलंय. आणि यानंतर वाजलेत मला वाटतं बघूया किती 2 वाजलेत आणि 2 वाजता तरीसुद्धा ऊन तर भरपूर आहे, प्रखर ऊन आहे. पण थोडीशी किल्ला आपण बघून येऊया गोल जाऊन, जेवढं आपल्याला शक्य होईल तेवढं आपण असं जाऊन राऊंड मारून पुन्हा येऊया. तिथे भवानी मातेचं मंदिर आहे, परत हनुमंताचं मंदिर आहे, परत शंकराचं मंदिर आहे. शंकर म्हणजे जिथं आपल्या छत्रपतींचं तिथं वावर असणार, तिथं नक्कीच साक्षात भोलेनाथाचं मंदिर असणारच. चला आपण तिथे फेरी मारून येऊया. काय मुलं वस्तीला होती, स्पीकर वगैरे इकडे मस्तपैकी लावलेला बघा. इथे जनरेटर घेऊन आलेत बांधून चांगला, नंतर ढोल वगैरे सर्व आणलेलं आहे. इथे त्यांच्यासाठी जेवणसुद्धा चालू आहे बघा. सगळे जेवण करण्याच्या गडबडीत आहे. 2 वाजून तर गेलेत. त्याच्यानंतर आता अजून भाजी डाळ वगैरे शिजायचं आहे. त्यानंतर मला वाटतं 3 3:15 वाजतील त्यांना जेवायबरं. तोपर्यंत आपण 1 तासाभरात जाऊन फिरून येऊ. हा जाऊन येऊ ना गडाला फिरून येऊ. चला. इथं आमचा वरती आल्यानंतर वीरला एवढी हौस आली तळी बघितल्यानंतर मस्त. अरे वीर म्हणजे आता आम्ही इथून निघालो आहे आणि आमच्यासोबत येत आहेत 2 जण. एक दिलप्यादाचा मुलगा आहे आणि एक संजयादाचा. संजयादा असणार आहे. हां, संजयादाचा मुलगा आहे. सुशील काय नाव तो अगं? सुशील आणि संकेत. हे सुशील. हां, अजून काय काय आपल्याला पुढे बघण्यासारखं आता? ठीक आहे म्हणजे बघा आपण तोफांच्या जवळ आलो. 3 तोफांच्या जवळ आलो बघा. म्हणजे हे तोफ छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात तोफ आहेत बघा. 3 तोफ आहेत, 2 छोटे आहेत आणि ही जरा मोठे आहे. वजन काय माहिती नसेल ना किती किलो आहे? वीर बघ तोफ कसे. जय येते वीर उचल बघूया तो. बघ उचलाय जमते काही. ही बघ उचलाय जमते काय बघ. हां बघ. हां ताकद लाव जय, ताकद लाव बघूया. बघ एका साईडून तरी बघ जमते काय. अरे उचलला. एका साईडून तर उचलले त्याला. ही अशी तोफ असते, याच्यामध्ये जर दारूगोळा पूर्ण भरला की ते जे बागे छोटंसं जे होल दिसतंय आपल्याला याच्यामधून वरती वात असते काढलेली. मग ते दारूगोळा भरल्यानंतर आतमध्ये सगळं गोळ्या वगैरे मोठे मोठे गोळे असतात. ते भरल्यानंतर इथे पेटवायचे असते आणि पेटवल्यानंतर इथेही पकडली जाते. ह्याला 2 साईडला अटकवली जाते. तिथे पेटवल्यानंतर जी का सुटते सुसाट ते डायरेक्ट दुश्मनांचा वारच करून येते. सुशीलाने आमच्याबरोबर आहे. तोफ तर दाखवलेला आहे. अजून पुढे जायचं आपल्याला. म्हणजे हा व्हिडिओ मोठा होणार आहे थोडा. जरी मोठा व्हिडिओ झाला तरी मी पूर्ण व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करेन. कारण या आमच्या संगमेश्वर तालुक्यातील एक निगुडवाडी पवित्र ठिकाणी हा महिमतगड आहे. आणि या महिमतगडामध्ये तुम्हाला दाखवण्याचा उद्देश एवढंच आहे की इथे पूर्ण मी मगाशी म्हटल्यासारखंच पूर्ण एक दगड, काळे दगड किंवा इथला जो परिसर आहे, इथला जो गड आहे, जे कडे कपर आहे, ही आवर्जून ओरडून सांगतायत की आम्ही आमच्या राजांना पाहिलं आहे. हा इतिहास, हा जिवंत इतिहास इथे आपल्याला पाहायला मिळतोय. आणि अगदी त्या मावळ्यांसारखेच आम्हाला नेत आहेत बघा वाट काढत. सुशील मगाशी आम्ही गवारेडा पाहिला. ह्या दोघांच्या समोर गवारेडा उभा होता. या दोघांना गाडीवरून पाठवलं ना पुढं, त्यांच्या समोर गवारेडा. ह्या बारका बोलतो तो आमच्याकडे बघतोय, आम्ही त्याच्याकडे बघतोय. ही मोडकळी झालेली दगडी पडलेली आहेत ना, ही सर्व खाली उंच आहे. या उंच गाडाची ही तटबंद दिसत आहे. आणि बघा इथं जुन्या जो दगड आहेत ना बघा, पायऱ्या आहेत. ह्या पूर्वीच्या पायऱ्या, हा इतिहासकालीन ह्या पूर्वीच्या पायऱ्या आहेत. तिथून जायला वाट होती कुठेतरी, पण आपल्याला समोर जायचं पुढे. बघा कशी वाट आहे इथे केलेली. बघा इथं पूर्ण बांधकाम आहे. या तटबंदीचं जे बांधकाम ते इथं आहे. आणि इथं पाणी पण साचण्यासाठी केलेलं असावं असं वीर म्हणतोय ना बाबा. कुठून जायचं आपल्याला? वरून जायचं आहे का इकडून? इकडे काय होत आहे? इकडे बुडत होते.
बुरुज होता आता नाही आहे तो. आहे बघू दिसतोय. चल बघूया. थांब थांब. इथे एवढंच आहे. मागाशी गेली होती का? हा तर तिकडे जायचंय. इकडून जायचं. इकडून जाऊया. तिकडे जायचं आहे पण एवढंच आहे. तो बुरुज का पुढचा? हा तर तिकडे जायचंय आपल्याला. तो फिरून वरून जायचं आहे. हा इकडून जायचं. अच्छा ठीक आहे चला. अहो कसा चालतोय बा कसा. पहिल्यांदाच आलाय किल्ल्यावर हा छत्रपतींचा मावळा. छोटा मावळा या बाबा कसं चालायला होतंय. वरून वरून तोल वरती ठेवायचा शरीराचा. बाबा बाबा चप्पल बेकार आहे आपल्या. सावकाश चप्पल घसरते ती. अरे सावकाश कड्याच्या साईडला जाऊ नका. म्हणजे आपण भवानी मातेच्या मंदिराच्या शेजारून चाललोय. पुढचा बुरुज बघून येऊया आणि नंतर पूर्ण माघारी येताना भवानी मातेचं मंदिर बघून जाऊया. अक्षरशः मी ना थकतोय ह्या मुलांच्या बरोबर. बघा कसा सह्याद्री. तो मार्लेश्वरचा तो दिसतो समोर. तो आहे लिंगाचा डोंगर. मार्लेश्वरचा लिंगाचा डोंगर समोर दिसतोय. म्हणजे काढा दिसतोय पर्वतरांग मधलीच तो लिंगाचा डोंगर आहे. सुशील वीर आहे ना. वीरचा हात पकडा. यस म्हणजे आपण आलोय कुंडीच्या दिशेला जो बुरुज आहे त्या बुरुजच्या साईडला. हा टेहाळणी बुरुज आहे कुंडीच्या साईडचा आहे. आणि या साईडून तुम्हाला दाखवतो कोणता कोणता भाग दिसेल. संकेत वीर कसा आहे. चल दाखवतो तुला. इकडे सांगतोय तुला. संकेत बघा इथे बसून ना फोटो काढतोय. संकेत काय आहे. वा मस्त एक नंबर सीन आहे बघा. बघा बघण्या. वीर इथे खाली वीर बसलाय. वीरला जरा सांगतो. मी दाखवतोय तुला. मी दाखवतोय. हे बघ हे असे आहेत होल. हे स्ट्रेट नाही आहेत माहिती आहे. हे कसे आहेत खाली दिसतात. खाली आहेत ना. ते खाली का असतात माहिती आहे. तोप टाकायला नाही सांगतो. हे बघ हे बघ हे कसे खाली आहेत. असे सर्व पाहिजे होते ना पण खाली आहेत. का खाली आहेत माहिती आहे. ह्याच्यातून खालून जो सैन्य येतं ना ते खाली दिसावं. हे बघ तळाला दिसावं. तळात हे बघ तळामध्ये हे सैन्य दिसावं म्हणून हे असं बघ. इथून असं बघायचं. हे बघ कॅमेरा पकड दाखवतो तुला कसं बघायचं असतं. दाखवतो. हे बघ हे असं आहे ना. मी दिसतोय. हे बघ हे ना असं बघायचं. बघ इथं इथं बसणार मावळे. हा काय याने असं बघणार. जे खालून येणारं सैन्य आहे ना ते असं ह्यांना दिसतं इथून. त्याच्यासाठी असते. तर बघ हॅलो जय ये खाली. असं बघ कसं बांधकाम आहे. अजूनपर्यंत जसाच तसं आहे बघ. आणि ह्याच्यामध्ये सुद्धा पाणी साचलं जायचं. पूर्वी इथेच बसायचे मावळे. पाणी केलेलं रिक्षा पप्पा ते बघा. हा तर तिथं रिक्षा आहे. तिथून आपण आलो खालून. बघ कसा आहे. जेव्हा हा बुरुज आम्हाला दिसला ना तो एक बुरुज दिसला तिथला. हा एक दिसला. परत त्या साईडचा एक दिसला कुठेतरी. अजून एक दिसला ना वीर गोल. हा तो दिसल्यानंतर मग वीरनी अंदाज बांधला की 4 बुरुज आहे त्या साईडला. 4 ठिकाणी 4 साईडला बघण्यासारखं. म्हणजे तिकडे आहे इथे आहे त्या साईडला आहे असे बुरुज आहेत. कारण सैन्य कुठून येतं हे पाहण्यासाठी एक बनवलेले बुरुज. पण कसे आहेत बघा
बांधकाम कसं बघा आहे की नाही. आमच्या राजांचा इतिहास सांगणारा किल्ला आमच्या ह्या संगमेश्वरमधील ह्या निगुडवाडी गावामध्ये. म्हणजे नक्की या बघण्यासाठी. हा किल्ला बघण्यासाठी थोडा चढण्यासाठी वाट अडचण आहे, पण तरीसुद्धा मावळे कसे चढले असतील हा विचार करायचा. हर हर महादेव म्हणायचं, छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणायचं आणि यायचं. म्हणजे वीरसारखा चढतोय. वीर आता कितीला आहे? 5वीला. वीर आता आहे 5वीला. हे शुभम सुशील ये ना जरा फोटो काढा आणि व्हिडिओ. मंडळी आम्ही सुद्धा त्या टेहाळणी बुरुजाचा थोडासा वापर केला. टेहाळणी बुरुजातून वाकून बघितलं आणि वीर अगदी सैन्य कुठं दिसते का बघा असा ओरडून सांगत होता. वीरने तर मजा केली अगदी मस्त किंवा टेहाळणी बुरुजातून कसं वाकून बघत होते याचा अनुभव आम्ही यावेळेस घेतला. अगदी एक अभिमान वाटावा असं आम्हाला वाटलं त्यावेळेस. अगदी आम्ही मावळ्यांच्या काळामध्येच गेलोय असा जणू काय भास वाटत होता आम्हाला. म्हणजे हे जे बांधकाम केलेलं आहे ना हे बघा, ते पहिलं बांधकामाला वापरलेलं हे मटेरियल आहे. पण अजून बघा कसं आहे. हे मला वाटतं पूर्वी चुना गूळ वगैरे असं मिक्स करून केलं जायचं. हे त्यातलं आहे. हा दगडाला जे वापरलेलं हे जे बांधकाम मधलं आहे ना हे बघा, त्याच्यामध्ये वाळू वगैरे सुद्धा आहे भरलेली. आणि त्याच्यामध्ये हा असा हे बघा कसं आहे. मंडळी कुंडी साईडचं बुरुज बघितल्यानंतर आम्ही निघालोय माघारी परतलोय. आणि आता आम्ही चालू आहे ते भवानी मातेच्या मंदिराजवळती वरती चढतोय. बघा कसे चढतायत बघा. हे भवानी मातेचं मंदिर वरती आहे. हेच ना म्हणजे भवानी मातेचं मंदिर ना. तर म्हणजे हे मंदिर आहे भवानी मातेचं मंदिर. इथे हनुमान त्याचं पाठीमागे आहे. म्हणजे आई भवानी मातेचं मंदिर आहे. जय छत्रपती शिवाजी, जय भवानी, जय भवानी, जय छत्रपती शिवाजी. तर म्हणजे जिथे जिथे आपल्या राजांचा किल्ला तिथे तिथे आई भवानी मातेचा आशीर्वाद आणि महादेवाचा श्री शंकराचा आशीर्वाद दोन्ही मंदिर आपल्याला पाहायला मिळतात. जिथे जिथे राजांचे किल्ले असतील तिथे आई भवानी मातेचा आशीर्वाद आणि हर हर महादेवची गर्जना करूनच अनेक ठिकाणी अनेक लढाया आपल्या राजांनी जिंकल्या. मोठ्या मोठ्या मोहिमे फत्ते केल्या मावळ्यांच्या गर्जनेतून. एक एनर्जी मिळते त्या गर्जनेतून, एवढी पॉवर मिळते. माणूस एकदम मावळा अगदी स्ट्रॉंग होतो त्या गर्जनेतून. मी आपला मागच राहिलो आहे. ही पोरं कशी जवान आहेत, यंग आहेत, त्यामुळं बराबर गेले. तो का सुशील कुठं आहे, तो प्रतीक कुठं आहे, वीर कुठं आहे, जय पण गेला पुढे. मी किती लांब राहिलो तर ऊन एवढा आहे, सूर्य नुसता तळपतोय, आग ओकतोय सूर्य. माझ्या मावळ्यांना खरोखरच नमन आहे, वंदन आहे. पण अशा ठिकाणी उंच ठिकाण म्हणजे सूर्याच्या थोडं जवळ, म्हणजे अजून सूर्यप्रकाश आपल्याला उंच ठिकाणी लागतो.
अशा सूर्यप्रकाशातून अनेक वर्ष इथे राहायचं, रात्रभर राहायचं, युद्धाला सामोरे जायचं, असे अनेक आव्हानं पेलण्याचं जे काही सामर्थ्य त्यांच्याकडे होतं मावळ्यांचं, खरोखरच सलाम त्या वीरांना. जर का ते मावळे नसते तर काय परिस्थिती झाली असती आपली. आणि हा महाराष्ट्रातलाच मावळा जो खरा लढला असेल अगदी मोगलांच्या विरुद्ध, मोगलांचं जे नेस्तनाबूत करून टाकलं त्यांना, हा खरा महाराष्ट्रातलाच मावळा. तुम्ही किती बघा महाराष्ट्रातला मावळा. महाराष्ट्र म्हटलं की अगदी गनिमी असो मुघल असो थरकाप उठायचं त्यांना. मराठ्यांचा राजा म्हटलं, महाराष्ट्राचा राजा, मराठ्याचा राजा अर्थात महाराष्ट्राचा राजा छत्रपती शिवराय म्हटलं की गनिमांच्या तळपायाच्या खाली जमीन चिरसा त्यांची घसरून जायची, असं त्यांची परिस्थिती होती. पूर्ण अडचणीचा रस्ता आहे बघा कसे चालले, वाट काढताय ते दोघे जण. त्यांच्या मागून वीर चाललाय, त्याच्या पाठून जय चाललाय. वीरला धरून न्यायला लागतं बघा कसं. वीर जमतंय काय, काठी नाही ना हातात, काठी होती मगाशी. सुशील जमलणार रे त्याला वरती जायला. त्याला सुशील नेतोय त्याला सांभाळून, म्हणजे काय टेन्शन नाही. त्यांना माहिती आहे चांगली इकडची फिरायची. आणि घसरट कशी आहे ती बघा. दगडा हा 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 जे क्रॉस पाय लावायचा. चप्पल स्लिप होती ना, झाडं पकडतो. प्रतीक मी पूर्ण व्हिडिओ टाकणार आहे, सगळे हे सगळे व्हिडिओ टाकणार आहे. तुम्ही जी केलेली कसरत वाट दाखवायची, खरं दमायला झालंय मला सुद्धा. रामचंद्र हरी. वीर मस्त चढतोय, पण मला चढायला होत नाही. दोघे पण चांगले चढतायत. जय पकड़ कॅमेरा. हो घसरत यावं लागेल. बोला शिव छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय शिवाजी. तर मंडळी आपण पोचलोय, हा एक ध्वजस्तंभ आहे. ध्वजस्तंभाच्या इथे आपण पोचलोय, एकदम वरती टोकावरती आहे ध्वजस्तंभ. बघा या साईडून पूर्ण सह्याद्री दिसतो. हा सह्याद्री इकडे दिसतो, मार्लेश्वरचं खोरं या साईडला दिसतंय. तिकडून कळकदारा, आंबा घाट, या साईडला आपला संगमेश्वरचा परिसर, देवरुखचा परिसर, या साईडला कुंडी, हरपुडे वगैरे तिकडचा परिसर, हा पूर्ण सह्याद्री आहे. आणि या सह्याद्रीच्या माथ्यावर जो चालू होतो तो घाटमाथा. मग त्यामुळं काय ठिकाणी म्हणजे आपल्याला जे बुरुज दिसले ते या साईडला दिसले, म्हणजे एक इकडे एक तिकडे ह्या साईडला दिसले. कारण का संगमेश्वरच्या साईडून ज्यावेळेस सैन्य येईल ते सैन्य आपल्याला दिसलं पाहिजे. या सह्याद्रीकडून, मार्लेश्वरकडून यायचं म्हटलं सैन्य तर कठीण आहे.
विशालगड करून त्यांना यावं लागेल असेल असं मला वाटतं. तिकडून विशालगड करून आलं तर तिकडं नक्की दुसरं सैन्य मिळणार, पण दुसरे दुश्मन संगमेश्वरच्या दिशेनं नदीने येतील आणि ते या साईडून येतील म्हणून या साईडला जास्त बुरुज दिसत आहेत आपल्याला. आणि एवढा इतिहास आपल्याला खरं माहीत नाही, आपल्याला या गडाची पूर्ण माहिती नाही, परंतु जे गड बघितलेला आहे त्याच्यावरून एकच मला समजतं, एकच मला वाटतं की ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज कोकणमध्ये यायचे आणि कोकणमध्ये एखादं का त्यांना लपण्यासाठी जर का ठिकाण असेल, आपल्या सैन्याला जर का वाचवायचं असेल, आपल्याला वाचवायचं असेल मोठ्या फौजेतून, तर हाच मला वाटतं निगुडवाडीचा एकमेव किल्ला होता असेल जो सह्याद्रीच्या एवढा कुशीत वसलेला किल्ला आहे. आणि ते तसं कठीण आहे हमला करणं दुश्मनांना, एवढा अडचणीतला हा किल्ला आहे, किल्ले महिमतगड. मला वाटतं हा जो वरचा भाग आहे ना, वरचं असं गोलाकार असं थोडंफार ते वरचा भाग आहे. आणि याचं काय वैशिष्ट्य होतं असेल की सैन्य जेव्हा विजयी होतं ना तेव्हा गंजी पेटवली जायची वरती गडावरती, तेच हे ठिकाण असणार, किंवा ध्वज फडकवला जायचा, जेणेकरून मावळ्यांना समजलं पाहिजे की आपला गड आपल्या ताब्यातच आहे, आपण विजय मिळवला आहे. आणि त्यासाठी गंजी पेटवण्यासाठी मला वाटतं हे उंच टोकावरचं हेच ठिकाण आहे. ह्या जे किल्ले महिमतगडावरचं उंच टोकावरचं ठिकाण आहे ध्वजस्तंभाचं, तेच हे ठिकाण आहे. म्हणजे कधीतरी नक्की या आमच्याकडे. हा सह्याद्रीतला हा निगुडवाडीतला जो गड आहे ना, हा पाहायला तुम्ही नक्की या इथपर्यंत. उंच किती आहे बघा, खाली वीरच्या पाठीमागे बघताय किती उंच आहे. आणि वीर एवढा घामाघूम झाला आहे बघा, त्याच्या नाकावर बघा, जे आम्ही तिथं तिथलं राजांच्या प्रतिमेच्या इथे विठलाई देवीच्या इथे तिथं कुंकू लागल्यानंतर कुंकू कसं बघा पूर्ण घामान आलं आहे नाक्यावरून, नाक्यासाठी. आणि माझ्या पण आहे वाटतं, होय ना वीर? माझ्या पण आहे. वीर कसं वाटलं तुला? हां, मग छत्रपती शिवाजी महाराज मावळे कसे राहत होते असे रे? हां मस्त आहे ना. मग त्यांना सलाम आहे की नाही? म्हणजे इथे एक पक्षी उडते ना, त्याला ससाना बोललं जातं, ससाना म्हणून बोलतात त्याला. एक ससाना पक्षी आहे, पण असा उडतोय ना जणू काय तो ड्रोन आहे. बघा ड्रोन कसा स्थिर राहतो तसा राहिला स्थिर, पण त्याचं लक्ष आहे ना ते त्याच्या भक्ष्यावरती आहे, तो का शिकार करण्याच्या आधी. तर चला मंडळी, आपण चाललोय पुन्हा एकदा जिथे जेवण वगैरे बनवतात तिथे, कारण हे माझ्यावर जे सुशील आणि प्रतीक आलाय ते जेवलेच नाहीत. मी जराशी भाकरी तरी आम्ही खाऊन आलो येताना, पण ते जेवलेच नाही. त्यांनी वाजायला आलेत, किती वाजले तुझे? 3 ना. चला 3 वाजायला आलेत, त्यांना पण भूक लागले, आपण जाऊया आता. जेवण नाही चालू तिथे. हां पाय सरकायचे चान्सेस जास्त. प्रतीक तिच्याकडे एक बुरुज आहे, तो जाता येत नाही ना तिकडं? त्या साईडला आहे ना तो, अंगवलीच्या साईडला. नको नको, ते जायचं नाही, अडचण आहे. लांब आहे तो, लांब आहे, अडचण आहे. नाही अडचण आहे ते. तिकडे वाट केलेली नाही बोला रोहित. नेक्स्ट टाइम येऊया तेव्हा जाऊया. ध्वजाचा जो झेंडा लावायचा जो भाग आहे ना, तिथून थोडंसं खाली आल्यानंतर उतरून आल्यानंतर इथे बघा, हा जो तटबंदी तुम्हाला दिसतोय ना, हा असा, हे तटबंदी कशासाठी आहे तर ही ते पाणी साचण्यासाठी, कारण घोड्यांना वगैरे पाणी जे मिळावं त्यासाठी हे पाणीचा एक तळं साचण्यासाठी हे हा भाग बनवलेला आहे. आणि याची तटबंदी कशी आहे बघा, बांधकाम केलेलं. मग तिथून आम्ही इथं खाली येतोय, चाललोय, पण वीर घसरत चाललाय बघा. अरे ह्याला घ्या, जातोय त्याला पकडा. येतोय चप्पल घसरते बघा. अबे चप्पल काढतोयस काय? हे सरकणार तू, चप्पलच घसरते, माझी घसरते चप्पल. चप्पल बेकार आहे आमची. एक नंबर वीर. एवढंच डेंजर आहे ना का अजून खाली आहे?
तो बघा. हा म्हणजे तो एक त्या साईडला सुद्धा एक बुरुज आहे बघा. तो सुद्धा असा आयताकार आहे थोडासा. तो पण त्या हा बघा हा टेहाळणी बुरुज तिकडे एक आहे. इथून जाता येतं नंतर. ही वाट आहे ना, अडचण आहे थोडी. हा परत नेक्स्ट टाइमला आलो तर म्हणजे आपण तुम्हाला तो बुरुज पण दाखवणार नक्की, कारण हा व्हिडिओ पण एवढा मोठा होणार आहे आणि ह्यांना जेवायला जायचं ना, उशीर होतो त्याच्यामुळे. बघा हे जंगलात गेलेत, दिसत नाही. असं वाटतं की अंधार आहे, पूर्ण अंधार झाला आहे असं वाटते जंगलामध्ये. हे काय आहे सुशील? धान्याचं कोठार. यस यस म्हणजे तर मावळ्यांना जे धान्य साठवून ठेवलं जायचं, जे गावातून आणल्यानंतर मग धान्य गडावरती कुठं साठवायचं, तर त्यासाठी एक विशिष्ट जागा की विशिष्ट एक खोली केली जायची. ती अगदी अगदी काळ्या दगडानं बांधलेली आहे बघा. मस्त की पूर्वीचं बांधकाम आहे केलेलं, तुम्हाला दाखवतो. चला आपण जाऊया. धान्याचं कोठार आहे, धान्याचं जे गोदाम आहे ते बघण्यासाठी. म्हणजे कसं आहे बघा बांधकाम केलेलं. आता त्याच्यावरती झाडं वाढले त्यामुळं पालाने ते फोडून टाकलेलं आहे. मग हे बघा कशी बांधकाम आहे. दगड कसा आहे वीर. धान्याची टोपली, धान्याचं कोठार बघायचं आहे. हे सुद्धा कुठून तिथून मार्ग होता जायचा. हां म्हणजे बघा ही पायरी पण आहे इथे, हा जाण्याचा मार्ग. आणि हे असं मस्त की बघा उंच जागा पण किती भरपूर आहे बघ वीर. भरपूर जागा आहे ना ह्याच्यामध्ये. म्हणजे धान्य साठवून ठेवलं जायचं. आणि ह्याचं बांधकाम पण बघा कसं, जे पूर्वीचं जे केलेलं आहे ना सर्व बांधकाम मावळ्यांच्या काळ शिवछत्रपतींच्या काळात आधी तेच बांधकाम आहे बघा. चुना वगैरे असं वापरलेलं ते बांधकाम. भिंत कमीत कमी 3 फुटाची अशी ही भिंत आहे. पूर्ण गोल जी भिंत बांधलेली ती 3 फुटाची आहे. हे साठवलं जायचं धान्य. श्री बजरंग बली मारुती मंदिर, किल्ले महिमदगड. हे मारुती मंदिरावरती आता आपण आलोय. पाया पडता येतील. जय दर वीर. हे शक्तीची देवता, ताकदीची देवता. जय बजरंग बली. आली रे एकदा जंगलात. हे महादेवाचं मंदिर, शंकराचं मंदिर. म्हणजे शंकराच्या मंदिराजवळ ते आले ना. समोर इथं बघितलं तर हे दीपस्तंभ आहेत. ज्यावेळेस दीप लावायला जायचे ज्योती, तर हे दीप लावण्यासाठी केलेलं बघा कसं पूर्वीचे जे बनवलेलं कसं आहे ते बघा. हा दीपस्तंभ आहे अगदी शंकराच्या मंदिराच्या समोर. आपण आता जाणार आहोत तर शंकराच्या मंदिरामध्ये, महादेवाच्या मंदिरामध्ये. हे महादेवाचं मंदिर आहे. नंदी पूर्वीचाच बघा. नंदी कसा आहे दगडामध्ये पूर्वीचाच कोरलेला जसा आहे तसंच आहे. त्यानंतर हे श्री भोलेनाथाचं मंदिर, महादेवाचं मंदिर. वीर बघा. थांबा हा जरा. प्रथम दर्शनी मंडळी हे बघा श्री गणपती. श्री शंकराय भोलेनाथाय नमो. महादेवाय नमो. शंकरा महादेवा. आम्ही इथे दर्शनासाठी वरपर्यंत आलो आहे. या गडावरती मुलांना घेऊन आलो आहे. तर आमच्याकडून काय चूक झाली असेल तर क्षमा कर. आम्ही आवडीनं अगदी श्रद्धेनं गडावरती आलो आहे राजांच्या जयंतीनिमित्त आणि दर्शनासाठी आलो आहे मुलांना घेऊन. तर काय चूक झाली असेल तर क्षमा कर. आणि केलेली जी काय सेवा आहे ती गोड मानगी आणि अशी सेवा करायची ताकद दे, शक्ती दे. मुलांना सर्वांना निरोगी आरोग्य दे. आणि इथे जे येणारे सर्व काय भाविक असतील, जे काय मावळे असतील, मावळेच म्हणावं लागेल कारण आता येणारे जे सर्व आहेत ते मावळेच असणार आहे. ते मावळे असतील त्यांना सर्वांना चांगली बुद्धी दे. इथे येऊन व्यवस्थित चांगल्या रीते दर्शन करून घेऊन जावे अशी बुद्धी दे.
आणि सर्वांना सुखी ठेव, निरोगी ठेव आणि तू पण सुखी राहा व्यवस्थित. चला, हर हर महादेव, हर हर महादेव. म्हणजे या मंदिराच्या बाजूच्या त्या साईडला सुद्धा एक चौत्र आहे बघा, तुम्हाला तो दिसणार नाही इथून लांबून. त्या साईडला सुद्धा एक असा एक बांधकाम केलेलं आहे. काय खोली होती की काय होतं काय माहीत नाही, परंतु बांधकाम तर केलेलं आहे बघा. त्या साईडला पूर्वी जे राहण्यासाठी, राजांसाठी राहण्यासाठी काय व्यवस्था होती असेल तर मला वाटतं ते बांधकाम असणार, राजवाडा असणार, तिथे काहीतरी होतं असणार एवढं नक्की. हां चला. काय काढताय हो? बघूया. म्हणजे हा कढीपत्ता आहे बघा, हा जंगली कढीपत्ता आहे आणि याचा जो सुगंध असेल ना तर तुम्ही तो जरी घरी पिकवला असेल किती शेतात, एकदम जबरदस्त सुगंध असतो. हा ओरिजिनल आहे. आणि पूर्वी काय विकले जायचे ना हो आपल्याकडून, ट्रक भरून न्यायचे ना कढीपत्ता. जिरंग म्हणायचे, जिरंग पहिल्यांदा म्हणायचे. बरोबर, म्हणजे हा कढीपत्ता आपण पण जाताना घरी घेऊन जाऊया. काय तर बाजार बायको पण खुश होईल कढीपत्ता आणल्यावर. नाही घे, काढूया ना. म्हणजे सर्व बघून आल्यानंतर आता बसलो जेवणाला, तर आधी जेवण घेऊया चला. म्हणजे ही सर्व निगुडवाडीतली मुलं आहेत आणि या निगुडवाडीतल्या जे गडाचं जे पूर्ण संवर्धन करण्यासाठी आणि राजांची जी जयंती आहे त्यासाठी सर्व मुलं इथं आलेली आहेत. आणि जयंती तर साजरी केली अगदी मस्त. जेवण पण आम्ही त्यांच्याबरोबर जेवलो. तुम्हाला जर का किल्ल्याची जर का माहिती पाहिजे असेल आणि जर यायचं असेल तुम्हाला तर या मुलांची नक्की संपर्क साधा. इथे रोहित आहे, रोहित सांगू शकतो. रोहित तुझा नंबर सांग ना. 74 99 45 87 26. हां, आणि इथे विनायक आहेत 8108 604 361. तर म्हणजे जर का तुम्हाला गडावरती घ्यायचं असेल निगुडवाडी गडावरती तर या दोघांची नक्की संपर्क साधा. कारण हे युवा आहेत आताचे आणि या युवा पिढीकडं निगुडवाडी गावाची जे पूर्ण काय जबाबदारी असेल गडाची त्या युवा पिढीकडे आणि हे संवर्धन करतायत. यांना गव्हर्नमेंटकडून, सरकारकडून एकही पैसा अजूनपर्यंत मिळत नाही. होय ना? मिळतं काय तुम्हाला मानधन? काय नाही कोणाकडून ना, कोणतंही मानधन मिळत नाही. पण स्वखर्चानं ते येतात आणि आपले हे जो इतिहास आहे तो इतिहास जतन करण्याचं काम या मुलांकडून होतं. त्याबद्दल ह्यांना पुन्हा एकदा धन्यवाद आपल्या चॅनलच्या वतीनं आणि सर्व आपल्या सबस्क्रायबरांच्या वतीनं ह्या पूर्ण मंडळींना धन्यवाद पुन्हा एकदा. नाही हीच हलकी आहे. तर म्हणजे पुन्हा एकदा मोह आवरला नाही म्हणून आम्ही पुन्हा एकदा वळलो ते तोफा जिथे ठेवली होता त्या ठिकाणी. एकदा बघूया तोफा उचलून तरी बघूया म्हणून पुन्हा एकदा तिथपर्यंत आलो. कारण मोहच आवरेना तोफा उचलायचा. 40 किलो वजन आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. ताकद आली थोडी. वीर हलल काय तुला? ही असेल जड आहे, ही जड आहे थोडी असते 10 किलो जास्त. पाठीमागणं जड आहे ना. हा, पाठीमागं जड आहे. हा 4-5 जणांना पण हलणार नाही ना ही मधली. ही कशी हलेल? मधली हलणारच नाही. ही बनवली कशा तेव्हा कशी बनवली असेल नाही? बघा ना, विचार कर ना. बघूया उचल परत एकदा. होल कुठे आहे? सर खालती. हा बघ. मंडळी, प्रवेशद्वाराच्याच शेजारी जो बुरुज आहे तो बघा किती आहे. कमीत कमी 1 2 3 4 5 6 ते 6 फुटाचा तरी असणार तो. 6 ते 7 फुटाचा.
आणि दगड बघा कसे आहेत. बांधकामासाठी जे काळा दगड आहे तो दगड कसा आहे बघा. हा वीर, हा एक टेहळणी बुरुज. हा जो गोल दिसतो ना, राऊंड शेप आहे ना सर्कल मध्ये, तो आहे. हे बघ कसं खाली तळात बघायसाठी होईलच. कसं आहे सगळं क्लिअर दिसतंय इथून बघा. इथं कसं दिसतंय हे बघ कसं क्लिअर, असं वाटतं ना दुर्बीन लावली यार काय असं हे वाटतं. चांगलं आहे एकदम. हे अजून हे बघ, हे असं जरा हे पुढून जरा पुढं बघायचं त्या रानात, आणि हे एकदम जवळ तळात बघायचं. आणि इथून सगळं बघायचं. हे एकदम तळात बघायसाठी. आता हे पॅक झालेत. क्लिअर दिसतंय ना. मंडळी पूर्ण पाहिलात आपण. किल्ले महिमतगड निगुडवाडी गावातील फिरलो, आणि बुरुज काय सगळे पाहायला नाही मिळाले, परंतु ते बुरुज पाहिले. त्यानंतर मग विठ्ठलाई देवीचं मंदिर, त्यानंतर ते राजांचे जे प्रतिमेचं तिथे जे पूजन करून सगळे बुरुज पाहिले, जे टेहाळणी बुरुज असतात ते बुरुज पाहिले. आणि त्यानंतर आता चाललोय घरी, आणि तळीजवळ येऊन पुन्हा एकदा पाणी जरा प्यायला घेतलंय, आणि आता चाललोय घराच्या दिशेनं मार्गस्थ आलोय. कमीत कमी जायला तरी उतरताच तर नक्की जाणार आहे. उतरताना नक्की कमेंट करून कळवा व्हिडिओ कसा वाटला. चॅनलवर नवीन जे असाल तर सबस्क्राईब करा, बाजूला बेल आयकॉन घंटीचं बटन दाबा, जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल. चला तर मंडळी पुन्हा भेटू आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये, आणि या सह्याद्रीच्या खुशीमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय जिजाऊ, जय धर्मवीर संभाजी महाराज की जय. शिवरायांनी 29 एप्रिल 1661 शृंगारपूर ताब्यात घेतले. त्यात प्रचितगड, महिमतगड आणि बाजूला प्रदेश ही स्वराज्यात सामील झाला. अच्छा, त्यामुळे त्यावेळेस जिंकलेले हे गड आहेत.